सर्वांना माझ्याकडून नमस्कार। ज्यावेळेस फर्स्ट इम्प्रेशन मी ज्यावेळेस कार्यालयात आलो त्यावेळेस सचिन सरांची माझा कॉन्टॅक्ट झाला आहे। सचिन सर बाहेर होते, त्यानंतर सचिन सरांनी मला आपलं कार्यालय आहे या इथे जा कॉम्प्लेक्स कुठे मग गेलो। ज्यावेळेस मी भोसले सरांना भेटलो, मग भोसले सरांनी मला एवढं समजावून सांगितलं आहे की जेणेकरून ज्या गोष्टी मला बाहेर समजत नव्हत्या त्या सरांनी मला पूर्ण अक्षरशः समजावून सांगितलं आहे का असं नाही असं असं नाही असं ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला फर्स्ट इम्प्रेशन। पण मी भोसले सरांना परत हे करत होतो त्या करत जाऊ की भोसले सर म्हणत तुम्ही एकदा हे याचं ट्रेनिंग करा, फ्रँचायझी घ्या, नंतर मग तुम्हाला कळेल याच्यामध्ये काय आहे। तर खरंच मी आज लास्ट डेला आलो, त्यानंतर माझी फ्रँचायझी मी माझ्या मिसेसच्या नावाने घेतली। लास्ट डेला आल्यानंतर हा एवढा मोठा समुद्र आहे का या समुद्रात तुम्ही जोपर्यंत पोहणार तोपर्यंत तुम्हाला मिळतच राहणार। त्यासाठी सरांची जेवढी काही टीम आहे ही टीम परफेक्ट टीम आहे। त्यांचं मी पहिल्या दिवसापासून ऑफिसला भेटल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं समजावून सांगणं, तुम्हाला प्रत्येकाला कसे डॉक्युमेंट घ्यायचे, कोणाकोण कस्टमरला कसं ज्यासाठी तुम्ही कुठे पण तुम्ही फॉर्मला एनी टाईम 24 तास कधी पण कॉल करा, तुम्हाला ते त्यांचं कॉल अटेंड करणार हे भोसले सरांचे त्यावेळेस शब्द होते 2 ते 1.5 महिन्यापूर्वी। आणि त्यावेळेसच मी भोसले सरांना निश्चित सांगितलं होतं का सर म्हटलं थोडं काय म्हणतात त्याला आर्थिक अभावी फ्रँचायझी तर गुड आहे म्हटलं, तुमचे फीचर्स पण गुड आहेत, पण घेणार म्हणजे घेणार 100% घेणार। त्यावेळेस मी माझ्याकडे ज्यावेळेस आर्थिक सहाय्य आलं त्यावेळेस मी फ्रँचायझी सरांना सांगितलंय आणि त्यावेळेसही मग सरांना मला ऑप्शन दिले, असं नाही तर असं करा। मी ते फ्रँचायझी चॉईस केली। एवढं बोलून मी माझं 2 शब्द